कोल्हापूर पुणे नंतर आता कोल्हापूर मुंबई देखील लवकरच सुरू होईल असं धनंजय महाडिक म्हणाले। कोल्हापूरकरांची वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा संपणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले। कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 3 दिवस धावणार। उद्घाटन कार्यक्रम स्थळाची खासदार धनंजय महाडिक यांनी पाहणी केली। देशभरात 6 वंदे भारत रेल्वेचा गुजरातमधून मोदी शुभारंभ करणार आहेत। कोल्हापूर मुंबई रेल्वे ही लवकरच सुरू होईल असा महाडिकांनी विश्वास व्यक्त केला। सुद्धा गेल्या आणखी काही ट्रेन मिळतील आशा। प्रधानमंत्री मोदींचा वंदे भारत हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2021 पासून देशामध्ये कार्यरत आहे। संपूर्ण एअर कंडिशन असणारी ही ट्रेन, त्या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची ब्रेकफास्ट लंच डिनरची सोय असणारी ट्रेन, स्वच्छ पिण्याचं पाणी असणारी ट्रेन, वेळेत निघणारी वेळेत पोहोचणारी ट्रेन, आरामदायी ट्रेन म्हणून त्याचं नाव लौकिक आहे। खूप पॉप्युलर ही ट्रेन झालेली आहे आणि त्यामुळे देशभरातून खूप मागणी याच्यासाठी सुरू झालेली आहे। आज देशामध्ये 54 शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन धावते आणि कोल्हापूरकरांची सुद्धा गेल्या अनेक दिवसाची मागणी होती की कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुरू व्हावी। मी सुद्धा गेले वर्षभर यासाठी प्रयत्न करतोय। माननीय नामदार अश्विन वैष्णव जे असतील, पूर्वीचे आमचे मंत्री रावसाहेब दानवे साहेब असतील, यांच्याकडे हा पाठपुरावा सुरू होता आणि त्यामध्ये आता आपल्याला अंशतः यश आलेलं आहे। कोल्हापूर टू पुणे आठवड्यातून 3 दिवस ही वंदे भारत ट्रेन सुरू होते, याचा मला खूप मनस्वी आनंद होतोय। कोल्हापूरच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा पुरा रोवला गेलेला आहे। कोल्हापूरकर निश्चित याचा फायदा घेतील याचा मला विश्वास आहे। लवकरच कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुद्धा वंदे भारत सुरू व्हावी यासाठी माझा फॉलोअप सुरू आहे। 3 दिवसापूर्वी मी माननीय नामदार मंत्री अश्विन वैष्णवजी यांना भेटलेलो आहे। ही मागणी आपण केलेली आहे आणि ही ट्रेन सुरू झाल्यानंतर नजीकच्या काळामध्ये कोल्हापूर मुंबई सुद्धा वंदे भारत सुरू होईल याचा मला विश्वास आहे। काय म्हटलं? आज 3 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, सांस्कृतिक कार्यक्रम। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमनाथजी इथं उपस्थित असणार आहेत। 4 वाजता प्रधानमंत्री मोदीजी गुजरातमध्ये देशभरातल्या 6 वंदे भारत ट्रेनचं शुभारंभ आज तिथं झेंडा दाखवून करणार आहेत। कोल्हापूरमध्ये व्ही सोमनाथजी, मी, पालकमंत्री महोदय, आमचे सहकारी खासदार धैर्यशील मानेजी, आम्ही सगळे इथं कोल्हापूर पुण्याचं उद्घाटन शुभारंभ करणार आहोत। भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुभाष देशमुख यांच्या गटात मोठी बंडाळी झाली आहे। आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाच्या 6 नगरसेवकांनी दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा दिलाय। दक्षिण सोलापूरमधून सोमनाथ वैद्य यांनी भाजपने उमेदवारी द्यावी याकडे भाजप शहराध्यक्षकांकडे लेखी पत्र दिले। विशेष म्हणजे भाजपचे सभागृह नेते असलेले श्रीनिवास कर्ली यांनीही त्यांना पाठिंबाचे पत्र दिले। दक्षिण सोलापूर मधील निर्णायक ठरणाऱ्या सुभाष देशमुख गटाच्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार सोमनाथ यांना पाठिंबा दिल्याने आमदार देशमुख यांची वाट बिकट झाली आहे। नगरसेवकांसोबतच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत सरपंचांचाही मोठा पाठिंबा, यावेळी मोठ्या संख्येने पाठिंबा असल्याचा वैद्य यांनी दावा केलाय। वैद्य सर, काय सांगाल? मागच्या महिनाभरापासून किंवा 6 महिन्यापासून सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत आणि आता तुम्ही अचानकपणे म्हणताय की नाही, हे बघा, मी गेले 10 वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे। त्यामुळे भाजपच्या जरी मी पीएम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला, प्रदेश कार्यालयातल्या, विधान भवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत। भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे। त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष, मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे। त्यामुळे मी या कामात गेले 3 महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा वृद्धिगत व्हाव्या यासाठी मी इथं दहीहंडी आयोजित केली होती। तसेच अनेक गरजू, गोरगरीब, प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक, सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही पाहताय या धुळे सोलापूर भागातील रस्ते, अतिशय हद्दवाड भागातील रस्ते जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि मला 19 वर्षाचा मंत्रालयीन काम, जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी
भाजपकडून उमेदवारी मागत आहे. सध्या या मतदारसंघामध्ये भाजपचे स्टँडिंग आमदार आहेत, माजी सहकार मंत्री आहेत, त्यांना डावलून तुम्हाला तिकीट द्या असं तुम्ही म्हणताय. कोणत्या मागणी करणं हे माझं काम आहे. पक्षाने त्याच्याबद्दल ते काय करतील काय नाही त्याबद्दल मला माहिती नाहीये. पक्षाकडे मागणी आहे, मी अर्जच नाही केला तर पक्ष काय ठरवणार. आणि सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं काही नाहीये. परंतु मला इथले जे स्थानिक नगरसेवक आणि इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांचा वाढता पाठिंबा मला मिळत आहेत. आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात की मला तुम्ही भाजपचं तिकीट घ्या. आणि भाजपचं तिकीट जर आपण घेतलं तर आम्ही अहोरात्र काम करून आपणास या मतदारसंघातून निवडून आणू. आणि मला आता सोलापूर महानगरपालिकेतील जी काही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातली जे काही महापालिका हद्दीतील नगरसेवक आहेत तर त्याच्यात 6 ते 7 नगरसेवकांनी मला आता तशी शिफारस दिलेली आहे. कारण त्यांना मी नगरसेवकाचं नाव सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच सांगितलं होतं, परंतु तरीही मी सांगू इच्छितो की यामध्ये राजश्री चव्हाण मॅडम आहेत, श्रीनिवास कर्ली आहेत, वरलक्ष्मी पुरुड मॅडम आहेत, राजश्री बिराजदार पाटील मॅडम आहेत, आंबेवाले जुगनताई मॅडम आहेत, संतोष भोसले साहेब आहेत. आणि तसेच आता मला अश्विनी चव्हाण साहेब मॅडम आहेत, त्यांनी पण सांगितलं की मी आता पुण्याला आहे परंतु माझा तुम्हाला तोंडी पाठिंबा आहे. ते सचिन चव्हाण त्यांचे जे बंधू आहेत ते त्यांचं कोणतर मयत झाल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तर मी उद्या सकाळी येतो, तुम्हाला लेखी शिफारस देतो असं त्यांनी मला सांगितलंय. परंतु जोपर्यंत माझ्या हातात मिळत नाही तोपर्यंत मला त्याबद्दल काही जास्त बोलायचं आहे. तसेच आणखी असे सरपंच आहेत 15 ते 20 जे मला कधीही शिफारस पत्र द्यायला तयार आहेत, परंतु आता पितृ पंधरवडा लागतोय 2-3 दिवसामध्ये. त्यामुळे मी पण आजच पुण्याहून आलेलो असल्यामुळे ते पुढच्या आठवड्यात मिळतील त्यावेळेस मी माननीय शहराध्यक्षांकडे ते पत्र देईन आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीन. अध्यक्ष, खरं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये स्टँडिंग आमदार आहेत, माजी सहकार मंत्री आहेत, मात्र इथून मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची संख्या दिसते आहे आणि भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या वाढत आहे. स्टँडिंग आमदाराप्रती नाराजी आपल्याला तसं म्हणता येणार नाही की प्रत्येक जण इच्छुक असावं, प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं. राजकीय जीवनात काम करत असताना प्रत्येकाची इच्छा असते, त्यानुसार त्यांनी मागणी केली म्हणजे नाराजी असं नाही. शेवटी जे काही असेल तो पक्ष ठरवतो. पक्षाचं पार्लमेंटरी बोर्डमध्ये सगळ्या या गोष्टी ठरवल्या जातात. पक्ष ठरवल, पण निश्चितपणाने वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी असं मी सांगू इच्छितो. सोमनाथ वैद्य मागच्या 3 ते 4 महिन्यापासून या ठिकाणी फिल्डिंग लावताना दिसत आहे. हिंदू रूढी परंपरा असेल त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करताना ते दिसून येत आहेत. आणि एका भाजपच्याच आमदाराचे ते पीए असल्या कारणानं भाजप प्रति त्यांची निष्ठा जास्त दिसून येते. आपल्याला एकूण निरीक्षण काय दिसते या ठिकाणी? नाही, त्यांनी आता भाजपकडे अधिकृतपणे मागणी केली. सोमनाथ वैद्य यांनी की अधिकृतपणे पक्षाकडे मागणी केली की मी दक्षिण विधानसभा मधनं लढण्यासाठी इच्छुक आहे, तरी माझ्या उमेदवारीचा विचार करण्याचा त्यांनी मागणी केली. आपली भूमिका आहे आता हे जे अर्ज आले आम्हाला ज्यावेळेस कळवलं जाईल त्यावेळेस प्रदेशाकडे पाठवलं. किती लोकांचे अर्ज आले? आता यांचा पहिलाच आला दक्षिण विधानसभा मतदारसंघ. आपल्या पक्षाचे 4 नगरसेवकांची माजी नगरसेवक ठीक आहे. आता सध्या काही सरपंचांचा ओढा वाढतोय, नगरसेवकांचा ओढा त्यांच्याप्रती वाढतोय. सध्या सगळे माजी नगरसेवक आहे, नगरसेवक कोणीही नाहीये. आणि जे कोण असतील त्यांना वाटलं असेल त्यांचं काम चांगलं त्यांनी शिफारस केली असेल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. पार्टी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करून जो काय विचार असतील ते आम्ही करू. आणि अजून असा प्रश्न आहे की आज धनगर समाजाने देखील आपल्या आमदारांच्या घराला घेराव टाकलेला होता. नेमकं काय झालं, काय घडलं होतं? आरक्षणाविषयी चर्चा झाली होती. एसटी धनगर समाजाची एसटीची अंमलबजावणी करावी आरक्षणाची या संदर्भात गेल्या 9 तारखेपासून आंदोलन चालू आहे. 3 तारखेपासून आंदोलन चालू आहे. 9 तारखेपासून उपोषणाला सगळेजण बसले. त्या संदर्भातला एक आंदोलनाचा भाग म्हणून 2 दिवसापूर्वी एका धनगर संघटनेने असं घोषित केलं होतं की आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवू आम्ही. तसं शहरातल्या दोन्ही आमदारांच्या घरासमोर त्यांनी ढोल वाजवून आंदोलन. आणि ग्रामीण भागात जे रस्त्याचा विषय आहे फार लोकांच्या समस्या आहेत, त्याच्यावर निवारण आपल्या आमदार. खुश खबर
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. यंदाच्या गणेशोत्सवात सोलापुरातील आप्पा गणपतीचा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा. 5 फूट बालाजीची मूर्ती तर 30 फूट उंची आणि 150 फूट लांबीचा देखावा आहे. या देखाव्यातून तिरुमला तिरुपती मंदिर साकारले असून यामध्ये बालाजीची 5 फूट उंचीची मूर्ती थर्मोकॉलने साकारण्यात आली आहे. देखाव्याचे सेट बनवायला 6 महिने तर गणपती पुढे उभे करायला 25 दिवस लागले आहे. गणपती पुढे तिरुपतीचे 3 दरवाजे पार करून दर्शनाला जावे लागणार आहे. प्रवेशद्वारावर गोपुर, ध्वजस्तंभ आणि जय विजय साकारले आहे. यंदा गणेश भक्तांसाठी बालाजीतून मागवलेल्या लाडूंचा प्रसादांसह पुलाव भात आणि दहीभात दिला जाणार आहे. तर आपलं नाव काय आणि आपण जो देखावा तयार केला तो कोणता देखावा? पूर्व भागातील मानाचा आप्पा गणपती दाजीपेठ सोलापूर. यंदाच्या वर्षी आम्ही तिरुमला तिरुपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती देखाव्याच्या स्वरूपात सादर केलेली आहे. हे बनवायला प्रतिकृती किती दिवस कालावधी लागला? सदर देखावा तयार करण्यासाठी 6 महिन्यापासून 12 कारागीर काम करत होते आणि तयार केलेलं मटेरियल इथं आणून लावण्यासाठी त्या कारागिरीनं 25 दिवसाचा अवधी लागला. ही कल्पना कशी सुचली? ही कल्पना म्हणजे सोलापुरात हा पूर्व भागातील गणपती असल्यामुळे इथे बालाजीचे भाविक जास्त आढळून येतात आणि मंडळाच्या बैठकीमध्ये असं ठरलं की बालाजी मंदिर उभारल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, यामुळं आपण हाच देखावा सादर करू असं ठरवण्यात. भाविकांना काय सोय केली आहे? दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना इथे तिरुमला तिरुपतीच्या धर्तीवर पुलाव भात, दही भात आणि त्याच क्वालिटीचा लाडू आम्ही प्रसाद स्वरूपात मागील शेवटच्या 3 दिवसात आम्ही घेणार आहोत. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे. धनगर आरक्षणावर बोलताना काल बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत आल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. तसंच जरांगेंवर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात. तसंच पुणे फायरिंगवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तात्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो, जेलमध्ये टाकतो. गुंड नेत्यांना भेटल्यावर बोलताना ते म्हणाले, आता इतके लोक आहे इथे, कोण मला भेटले, कोण मला हार घालते मला माहिती नसतं. जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चालले आहे. लवकरच पूर्ण करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे मंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. विशेषतः पुणे, कोल्हापूर, नागपूर, सिकंदराबाद या 3 ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे. वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे, कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये
ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं। सर, शहरामध्ये 3 फायरिंगच्या घटना झालेल्या आहेत सर। जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवते त्यांना कळत नाही। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो। जरांगेला नेमकं कोण ही करताय? सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला तुम्हालाच टार्गेट करताय, ठरवून करताय तुम्हाला। काही राजकारण आहे का याच्या मागे? करताय पुण्यामध्ये 3 फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत। फायरिंगच्या 3 घटना घडल्या मागच्या 36 तासात। कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही, तुम्ही बघितलाय। तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो। नेत्यांबरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत, गुंडे जे आहेत शहरातील गजा मारले असं आहे बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं। आता इथे इतके लोक आहेत, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं। माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा। लाडकी बहीण योजनेवरून काय सुरू आहे आपण पाहत आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले। दरवर्षीप्रमाणे आज दर्शनाला आलो आहे, मनापासून दर्शन घेतलं, काही मागितले नाही। अनेक जण आता मेळावे घेत आहे, सुरू आहे सगळ्यांचं। गायकवाड यांनी अनेक विधानं केली, आपल्या राज्यात गृहमंत्री नेमलेच नाहीत अशा घटना घडल्या आहेत, पण त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, गृहमंत्री नाहीच आहे तर असं सगळं सुरू आहे। मग याबाबत वरिष्ठ नेते ठरवतील। उद्धव ठाकरे यांनी काम केलं आहे, महाराष्ट्र स्वाभिमानासाठी निवडणूक लढवत आहे। मुख्यमंत्री महायुती भ्रष्ट चेहरा घेऊन जाणार की बदलणार, आपल्या सैन्यावर आक्षेप नोंदवत आहेत। महायुतीकडून चेहरा असेल सीएम पदाचा, पुण्यात जिंकण्याचा फॉर्म्युला आहे मविया। लाडकी बहीण योजनेवरून काय सुरू आहे आपण पाहत आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले। दरवर्षीप्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला। मागत काहीच नाही, मी जेव्हा मंदिरात जातो असं दर्शन येतो। आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असतं, मी मनापासून नमस्कार करतो, बस तेवढंच। आणि ते जे वरळीमध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत ते मेळावा घेणार आहेत, वरळीमध्ये मनसे विरुद्ध चांगलं आहे, सगळीकडे उद्या। मला काय आहे की निवडणूक आल्यानंतर सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं, ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढलं पाहिजे, युद्धासारखं नाही। राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्यांची जीभ त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत, पण या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे। आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेंना अटक झाली नाही, पण त्या पत्रकारावर FIR झालेली आहे। अनेक अशी घटना झालेल्या आहेत, पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला। गृहमंत्री आज पुण्यामध्ये आहेत आणि गेल्या 3 दिवसांमध्ये खरोखर आहेत का, त्यांच्याकडे खातं आहे का? पुण्यामध्ये 3 दिवसात 3 फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल, जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला, असं सरकार चाललेलं आहे। महाविकास आघाडीचं सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे, वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील। मुख्यमंत्री मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्धव साहेबांनी 2-2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे। बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल। आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना कुठच्या पदासाठी लढत आहोत, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत। मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, नाही एक महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण आहे, महायुतीकडून कोण आहे, हाच चेहरा घेऊन जाणार आहे का जो भ्रष्ट चेहरा आहे, गद्दारांचा चेहरा आहे, की चेहरा बदलणार आहे?
मला वाटतं पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंडमध्ये बांगलादेशमधून आणि बर्मामधून लोक आलेले आहेत, ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का, की संशय उचलत आहेत का, की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाही आहे. जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे? केंद्र सरकारवर आहे. पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत, मला वाटतं हे लोक बघतायत. ठाण्यामध्ये आनंद आश्रममध्ये नोटा उधळण्याचा एक प्रकार घडलेला होता. आता कारवाई झालेली आहे, पण सत्ताधाऱ्यांकडून वामन मात्रेंवर कारवाई झाली का? महिला पत्रकारावर ज्यांनी तो प्रश्न विचारला तो. अनेक अशी यादी आहे. काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला, आणि जे मिंदे आत करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रममध्ये करून दाखवलं. मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात, त्या दिवशी हे आश्रमामध्ये केलं, हे वाईट आहे. पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली सगळीकडे. महायुतीचा कोण असणार आहे? महायुतीचा कोण असणार आहे? भ्रष्ट चेहरा आहे, गद्दार चेहरा आहे, गृहमंत्री नसलेले चेहरे आहेत, असे कोण आहेत महायुतीकडून? मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच. महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती आहे, महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम माहिती आहे, पण महायुतीचा चेहरा कोण? आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे, त्याच्यात काय मिळालं? तुमच्याकडे अनेक तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यांना तिकीट तुम्ही मिळवून द्याल असं वाटून अनेक जण. अशा अपेक्षा कोणी नाही आहे. असे वरिष्ठ पण आहेत, तरुण पण आहेत, युवा पण आहेत, महिला पण आहेत. मला वाटतं पक्षप्रमुख न्याय बरोबर करतील. पुण्यामध्ये नेमका काय फॉर्म्युला आहे विधानसभेला? जिंकण्याचा फॉर्म्युला आहे. जागा किती शिवसेना? आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट्स येतील. आज तुम्हाला कुठच्याही हेडलाईन मिळाले नाही. लाडकी बहीण योजनेवर आदित्यजी, मला वाटतं आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो, आणि जे कोणी चांगलं काम करतो त्यांना आम्ही तिकीट देऊ. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये असमन्वय दिसते. सुरुवातीला 10 लाडकी बहीण योजना म्हणायची, पण आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी. आता होर्डिंग्सवर कोणाचे फोटो येतात, कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं, नाही बोलवलं जात, कोणाला मळमळतं, हे सगळं आता त्यांनाच माहिती. बाप्पाजी चरणी काय मागितलं? मी काही नाही, मनापासून नमस्कार केला, बस तेवढंच. मनापासून नमस्कार केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्त जागा जिंकेल. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन केलेल्या मूर्त्यांची विटंबना होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक. अकोला शहरामध्ये उद्या गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटामध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला शहरातल्या मोरणा नदीवर मनपाकडून गणेश घाट बनवण्यात आला आहे. तर या घाटावर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर या गणेश घाटावर विसर्जित झालेल्या मूर्त्यांची व्यवस्थितपणे पूजा अर्चना करून नदीमध्ये विसर्जित करावी, त्याची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी, असं निवेदन शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. जर या ठिकाणी मूर्त्यांची विटंबना जर झाली तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देत, असा इशारा या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख प्राध्यापक प्रकाश डवले यांनी दिला आहे. मी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश घाटाची आज पाहणी केली. पाहणीनंतर असं लक्षात आलं की प्रशासनाने या ठिकाणी अत्यंत उत्तम व्यवस्था केलेली आहे, परंतु या व्यवस्था करण्याच्या नंतर आमची एक विनंती करत आहे आम्ही की गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर भाविक घरोघरी निघून जातात. ह्या मूर्त्या कुंडातून काढून नंतर बाजूला ठेवल्या जातात आणि नंतर जेव्हा विसर्जन प्रशासनाकडून केलं जाते तर मूर्तीचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं. आरती होऊन त्या मूर्त्या जिथे चांगलं पाणी आहे तिथं विसर्जित कराव्या, कारण हिंदू धर्म हा मूर्तीपूजक आहे आणि मूर्तीची अवहेलना जर झाली तर आम्ही विसरू शकत नाही, आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून आम्ही आज प्रशासनाला इशारा देत आहे की आपण मूर्तीची अवहेलना न करता विसर्जनानंतर मूर्ती व्यवस्थित चांगल्या जिथं जास्त पाणी आहे गांधीग्राम किंवा नदीच्या ठिकाणी तिथं विसर्जित करावा आणि मूर्तीची अवहेलना जी काही ठिकाणी मागच्या वर्षी झाली होती ती टाळावी आणि तसे निर्देश मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि आयुक्तांनी द्यावे अशी विनंती करत आहे. नाहीतर एसटी सर्टिफिकेट हातात द्या तरच आम्ही उपोषण सोडू, अशी धनगर उपोषणकर्त्यांची भूमिका. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या
लेखी आश्वासनानंतरही धनगर समाज बांधव आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. पंढरपूर येथे सलग 8 दिवसापासून धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे बैठक घेऊन धनगरांना आश्वासन दिले. याच आश्वासनाची प्रत घेऊन विभागीय आयुक्त पंढरपूर येथे आले. मात्र एसटी सर्टिफिकेट हातात द्या तरच आम्ही उपोषण सोडू अशी भूमिका 6 धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आजपर्यंत आम्हाला आरक्षणाच्या नावाखाली फसवण्यात आले. आम्ही सरकारला 8 दिवसांची मुदत देतो. 8 दिवसानंतर प्रमाणपत्र दिले तर साधे तहसीलदार जरी असले तरी आम्ही उपोषण सोडू अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. विभागीय आयुक्तांनी आज मुख्यमंत्र्यांचे सर्व निर्णय आपल्याला दिले, लेखी आश्वासन दिले, त्यानंतर काय भूमिका आज आपल्याकडे समाजाच्या भविष्यात करण्यात आली? खऱ्या अर्थानं हे आज उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि 8 दिवसाच्या नंतरनं मागील 3 दिवसामध्ये खूप फास्ट घडामोडी झाल्या. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त आमचे गोपीचंद पडळकर साहेब, शेंडगे साहेब इथं आले होते आणि त्यांना लेखी आश्वासन आणली होती. त्याच्यामध्ये जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी त्यांना आम्हाला 8 दिवसाचा वेळ दिला होता, परंतु त्या अनुषंगाने सगळे विजिलन्स रिपोर्ट वगैरे सगळे आलेले आहे. तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही ते 2 दिवसात कॅन्सल करावं, ही आमची प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी आमची अशी होती की जी शिंदे समिती स्थापन केली होती, जे इतर राज्यांमध्ये अभ्यास करून जो रिपोर्ट अहवाल सादर करणार होती, त्यासाठी त्यांना 15 दिवसाचा वेळ मागितला होता. परंतु जर अहवाल सगळ्यांचा आलाय, अभ्यास सगळ्यांचा झालाय, तर आम्ही त्यांना सांगितलं की ते 2 दिवसात तुम्ही तो सगळा अहवाल सरकारला द्यावा. त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं आंदोलनं झाली, या आंदोलनामध्ये आमच्या मल्हार योद्ध्यांवर जिथं जिथं केसेस पडल्यात त्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात. आता सरकारला किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि तुमची भूमिका काय? उपोषण सुरू राहणार आहे का स्थगित? येस, आम्ही आता सरकारला 7 दिवसाचा अल्टिमेट दिलाय की 7 दिवसात सरकारने अंमलबजावणी करण्याचा GR काढावा आणि तो GR काढल्याच्या नंतर आम्ही स्वतः सर्व धनगर बांधव आम्ही उपोषण स्थगित करून किंवा सोडून जर हा GR काढला तर पूर्ण मुंबई सोन्याची करण्यासाठी, भंडारा उधळण्यासाठी मुंबईमध्ये येऊ. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं आनंद दुबे म्हणाले. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जे वक्तव्य केले ते अतिशय दुर्दैवी, दुर्भाग्याचं आहे आणि हे राजकारणामध्ये चालत नाही. राहुल गांधी सतत म्हणत असतात की मी नफरतच्या बाजारात मोहम्मदचं दुकान उघडण्यासाठी आलोय. हे लोकांना चांगलं वाटत नाही. त्यांनी परदेशात आरक्षणाविरोधात काही वक्तव्य केले नाही. संविधानाबद्दल त्यांनी चुकीचं काही वक्तव्यही केलं नाही आणि सत्तेतील नेत्यांकडून गलिच्छ राजकारण केले जाते. निवडणुकीमध्ये जनतेयांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आनंद दुबे म्हणाले. म्हणजे गायकवाड जे बुलढाणाचे आमदार आहेत, एकनाथ शिंदेची कथित शिवसेनेचे, त्यांचा असा बयान की राहुल गांधीजींचा जो जवान काटून येईल त्यांना आम्ही 11 लाख रुपयाचा बक्षीस देणार, हे दुर्भाग्यपूर्ण आहे, दुर्दैवी आहे आणि हे राजकारणामध्ये चालत नाही. राहुल गांधी सतत म्हणत असतात की मी नफरतच्या बाजारमध्ये मोहब्बतची दुकान उघड्यासाठी आलो आहेत. हे लोकांना हे चांगला वाटत नाही. हे लोकांनी तय केलं आहे की राहुल गांधीची इमेज कसा खराब करायची आहे. राहुल गांधीजीने परदेशात आरक्षण विरोधी काही बयान दिला नाही. राहुल गांधीजीने कधी संविधानच्या बद्दल कधी गलत बयानबाजी केली नाही आणि भारतीय जनता पक्षाने सदैव आरक्षण आणि संविधानाबद्दल काय काय बोलले सगळ्यांना माहीत आहे आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीमध्ये पडला पण आहे. ह्या सगळ्यांना बघून ते राहुल गांधीच्या समोर जायला घाबरत आहे. त्यामुळे हे सगळं गंदी राजकारणी, हे एक प्रकारचे गलिच्छ राजकारणामध्ये हे सगळे आले आहेत आणि हे सरकारमध्ये जे लोक बसले आहेत, गृहमंत्री, मुख्यमंत्री, हे सगळं कारवाई करत नाही संजय गायकवाडावर. म्हणजे आणखी दुर्दैव आहे की का ह्या सगळ्या बयानच्या मागे सरकार स्वतः आहे का? एक विद्यमान आमदार अशी कसा बोलू शकतो एक नेता प्रतिपक्ष साठी? आज राहुल गांधीजी एक सांसद मात्र नाही आहे,
देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, नेता प्रतिपक्ष आहे, विरोधी पक्षाचे नेते आहे. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये जनता ह्यांना धडा शिकवणार आहेत, 100% शिकवणार आहे. म्हणजे खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. राहुल गांधी यांच्या केसला धक्का लागण्याची हिंमत नाही, जनता त्यांच्या पाठीशी आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या केसला देखील धक्का लावण्याची हिंमत नाही, कारण जनता त्यांच्यासोबत आहे. भाजप लोकशाही विरोधात असल्याचंही त्यांनी सांगितले. याच वेळी कांदा निर्यात बंदीवर थोरात यांनी शेतकऱ्यांबद्दल भाजपला आपुलकी नसल्याचं म्हटलं आहे. बघूयात बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते काय म्हणाले. संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचं आहे. यामध्ये जी प्रवृत्ती आपल्याला दिसते आहे ही देश हिताचं, पुरोगामी विचाराचं, जनसामान्याच्या विचाराचा जो विचार मांडतो त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडसेची, ती आम्हाला यामध्ये दिसते आहे. आणि यामध्ये संजय गायकवाड फार आमदार आहेत पण सामान्य आहे. यामध्ये जी वृत्ती आहे, जी प्रवृत्ती आहे, जी देशाला घातक आहे, अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती जबाबदार आहे असं मी मानतोय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही. भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून काहीतरी विधानं अशा प्रकारची ती करतायत. त्याने आंदोलनं होत आहेत, मुंबई असेल, राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये. एक आपण पाहिलं पाहिजे की राहुलजींनी काय तिथे स्टेटमेंट केले, काय बोलले. ते आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी केलेलं स्टेटमेंट बारकाव्यानं समजून घेतलं पाहिजे. इंग्रजीमध्ये आहे, समजून घेतलं पाहिजे. ते आरक्षणाविरुद्ध बोललेले नाहीत. भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला आहे. लोकसभेच्या वेळेस त्यांना जे मतदान झालं आणि जनता विरोधी गेली, याला कारण त्यांचं वागणं 10 वर्षातलं हे लोकशाहीच्या विरोधातलं आहे, राज्यघटनेच्या विरोधातलं आहे, राज्यघटना पायदळी तुडवणारं आहे. आणि हा जे वातावरण संपूर्ण देशामध्ये जनतेमध्ये निर्माण झालेलं आहे त्याची नाव भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून कुठेतरी आरक्षणाच्या बाजूचे आपण कसे आहोत हे सांगण्याचा खोटा प्रयत्न ते करतायत. त्यांना ही लोकशाही नको आहे, ही राज्यघटना नको आहे. आरक्षणाच्या विरोधातले ते आहेत. जनसामान्यातल्या गरीब माणसाच्या विरोधातले भारतीय जनता पक्ष आहे. धनदांडग्यांकरता काम करणारे फक्त हे भारतीय जनता पक्ष आहे. परंतु आता खोटं अशा प्रकारचं वातावरण जनतेमध्ये निर्माण करण्याचं प्रयत्नांचा तो त्यांचा भाग आहे. आणि म्हणून सगळे एकदम बोलत सुटलेत, आंदोलन करत सुटलेत. परंतु भारतातली जनता दूधखोळी नाही. खरं स्वरूप जे आहे लोकशाही विरोधातलं त्यांचं स्वरूप, राज्यघटनेच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप, आरक्षणाच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं असं किती आंदोलन केले खोटे तरी त्याचा परिणाम होणार नाही. त्यांचं खरं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे. माझे खासदार मंत्री म्हणतात की जी महिला होती ती मनोरुग्ण अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आपण कसं बघताय संपूर्ण गोष्टी? नाही, खरं म्हणजे ती जळगावची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. वरिष्ठ अधिकारी हे ज्या पद्धतीचा दबाव इथल्या त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर करीत होता त्याचा तो परिपाक आहे. आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा मंत्रालयातून काही जे तोंडी हुकूम येत होते त्याचा ते राबवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला होता. परिणामतः अलीकडच्या काही महिन्यांमध्ये हे जे दाम्पत्य आहे, राऊत दाम्पत्य, याच्या सतत ते मानसिक तणावामध्ये होतं. परिणामतः त्या बाईंचा त्या हार्ट फेलच झाला. आणि ते स्वतः जे राऊत आहेत, जे अधिकारी आहेत, त्या बाईसुद्धा अधिकारी होत्या, ते स्वतः राऊत हे सुद्धा आजारी पडलेले. खरं म्हणजे त्यांना पालकमंत्री महोदयांनी मनोरुग्ण असा शब्द वापरला, तो अत्यंत बिलकुल चुकीचा आहे. वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीची हीन वागणूक देत होते, ज्या पद्धतीचं अपमानास्पद वागत होते, ते त्यांना सहन होत नव्हतं. एवढ्यापुरतं ते बरोबर आहे.
परंतु ते मनोरुग्ण बनणं मात्र अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीचं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेल की तो शब्द त्यांनी खरं म्हणजे मागं घेतला पाहिजे पालकमंत्र्यांनी, आणि याची चौकशी झाली पाहिजे. कोण मंत्रालयातून काय काय हुकूम देत होते, त्याची अंमलबजावणी ते CO करण्याकरता खालील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं वागणूक देत होते, ते हुकूम काय होते, तोंडी हुकूम द्यायचे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा आग्रह CO धरायचे. याचा परिणाम तो आहे आणि हे आज संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. अधिकारी आणि सगळे कर्मचारी हवालदिल आहे. आमच्या हा विषय जो आहे तो एवढंच नाही तर अंगणवाडीच्या ज्या आमच्या महिला शिक्षिका आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा निगडीत आहे का त्यांच्याकडून काही गोष्टी राबवून घेण्याकरता खरं म्हणजे इतका त्रास चालला आहे त्या अंगणवाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनींना. आणि एवढंच नाही तर इतर ज्या आरोग्याच्या क्षेत्रातल्यांना की त्याच्यातून त्यांना सुद्धा मानसिक त्रास आता सध्या होतोय असं दिसतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. चुकीचं जे चाललंय आणि ज्यांच्या हातून हे चुकीचं घडतं, जे त्याला ह्या घटनेला जबाबदार जे आहे. सारोळा खुर्द येथील लिंबाच्या झाडामध्ये अवतरला बाप्पा. पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षापासून लिंबाच्या झाडामध्ये बाप्पाचं अवतरल्यासारखं चित्र हुबेहूब या झाडात दिसत आहे. झाडात गणपती सारखा आकार व चक्क सोंडई असल्याने या झाडाची गावातील व परिसरातील भाविक भक्तिभावाने येऊन पूजा करतात. सखाराम महाराज आहे. मी सारोळ्या गावात वास्तव्य करतो. नवनाथ मंदिरावर पुजारी आहे आणि इथे हे गणपती उत्पत्ती पहिल्यापासून या झाडावर झाली. इथे अनेक गावागावाचे भाविक मंडळी दर्शनाला येतात आणि ते आपली जी इच्छा आहे ते संपूर्ण दुरुस्त होऊन आणि उत्सव करतात, भंडारे करतात, अशी भक्ती चालते. आणि हे खूप आनंद आज या झाडाला 50 ते 60 वर्षापासून पाहतो आहेत आम्ही. इथेच ह्या बाबाची सेवा करतो आणि फार भाविक मंडळी येतात. असं आमचं या गणेशाचं वास्तव्य आहे. मग भरपूर योगदान हे आता इथे संपूर्ण ज्ञानी लोक पाहून दर्शन करून आणि सुखी होतात. अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. जय संविधान म्हणत काँग्रेसचे ठिय्या आंदोलन समाप्त. अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला संपवले आहे. FRI ची कॉफी हातात घेऊन मध्य प्रदेशचे माजी आमदार तसंच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबवले. कलम 351, 234 तसंच 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक कार्यकर्ता घरामधून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी दिला आहे. 4 घंटे से आपका यहाँ पर धरना आंदोलन चल रहा था, क्या कुछ FIR दाखिल हो पाई है? संजय गायकवाड़ नामक एक अपराधी किस्म का एक आमदार जो इस देश के नेता विपक्ष माननीय राहुल गांधी जी की जीवान काटने के लिए 11 लाख रुपए देने की सुपारी की बात करता है, ये शिंदे गुट जो खुद मुख्यमंत्री है उनकी शे के ऊपर यहाँ के आमदार ने जिस तरह की हरकत करी, देश के प्रधानमंत्री पहले तो जवाब दे कि क्या इस देश के नेता विपक्ष की हत्या करने की कोशिश भारतीय जनता पार्टी और उनके अनुसांगिक संगठन के रूप में शिंदे सेना के रूप में ये लोग करने की कोशिश कर रहे हैं। और ये पुलिस प्रशासन जो उस आमदार की कभी गाड़ी साफ करता है, कभी भूमाफिया के रूप में जो जहां की जमीनों के ऊपर कब्जा करने का काम, गरीबों के खिलाफ डकैती करने का काम, हत्या के प्रयास के कई आपराधिक मामले मुकदमे दर्ज है,
उसको प्रशासन कहीं ना कहीं सुरक्षा मुहैया कराने का काम करता है। आज देश के नेता के खिलाफ इतना बड़ा बयान दिया जाता है, उनको धमकी दी जाती है और एफआईआर करने के लिए 4 घंटे लगते हैं। हमने सीधी सीधी एफआईआर दर्ज कराई है, इसकी गिरफ्तारी होना चाहिए। और ये बताए देश के प्रधानमंत्री और यहाँ के मुख्यमंत्री क्या महाराष्ट्र के अंदर और 2 दिन बाद यहाँ पे महापुरुषों की मूर्तियों का इनॉग्रेशन करने वाले हैं, और क्या उनके विचारों को कभी मानेंगे? महात्मा गांधी का वो विचार जो प्रेम का विचार था, जिन्होंने कभी दूसरों से भी नफरत नहीं करी, बाबा साहब अम्बेडकर जिनके सिद्धांतों को ये महाराष्ट्र माना करता है, ज्योतिबा फूले साहब के सिद्धांतों को माना करता है, उस सिद्धांत को छोड़ के जो गोडसेवादी विचारधारा है, जिसने महात्मा गांधी की हत्या करी, इस देश के अंदर इंदिरा गांधी की हत्या करी, राजीव गांधी जी की हत्या करी, उसके खिलाफ जो उस तरीके का बयान देता है उस पर एफआईआर नहीं करी जाती है। जब हम आमरण अनशन पे बैठे, हम धरने पे बैठे, 4 घंटे सारे आमदार, सारे कार्यकर्ता और सभी बुल्डाना का एक कांग्रेस का कार्यकर्ता बैठा, हमारे प्रदेश अध्यक्ष जी से बात हुई, नेता प्रतिपक्ष जी से बात हुई, सबने कहा कि एक सुर में महाराष्ट्र की पूरी कांग्रेस इस बुल्डाना में आएगी अगर एफआईआर नहीं हुई और गिरफ्तारी नहीं हुई। हमारे सीधी चेतावनी है, एफआईआर दर्ज कराने की कही थी, कर दी है, और अगर गिरफ्तारी नहीं करी, इसके खिलाफ कार्रवाई नहीं करी, तो मुख्यमंत्री जिस दिन इस जिले के अंदर आएंगे उनका पूरी तरीके से विरोध करा जाएगा। एक एक कार्यकर्ता पूरी ताकत के साथ विरोध करेगा, क्योंकि हम गांधी को मानने वाले इस नफरत के बाजार को खत्म करने के लिए। और राहुल गांधी की हत्या क्यों करना चाहते हो? क्योंकि इस देश के गरीब की आवाज राहुल गांधी उठाते हैं, इस देश के शोषित वंचित की आवाज राहुल गांधी उठाते हैं, इस देश के हर उस वर्ग की जिसको जरूरत है उसकी आवाज राहुल गांधी उठाते हैं। और चंद उद्योगपतियों को जिनको संरक्षण देने का काम ये बीजेपी की सरकार करती है, और ये 50 खोखे में बिका हुआ विधायक हत्या की बात करता है, इसके खिलाफ और इसका जवाब जनता भी देगी और कांग्रेस का कार्यकर्ता भी। 3 धाराओं के तहत अपराध दर्ज हुआ है। अनंत चतुर्दशीचा सण नागरिकांनी उत्साहात जबाबदारीने साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन। अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 200 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचं विसर्जन होणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी सण उत्साह साजरा करताना जबाबदारी व उत्साहपूर्वक साजरा करावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिलं आहे। अनंत चतुर्दशी निमित्त आयोजित विसर्जन मिरवणुकीत नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 200 सार्वजनिक गणपती मंडळाची विसर्जन होणार आहे। या विसर्जन मिरवणुकीत 1 पोलीस अधीक्षक, 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 उपअधीक्षक, 68 सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, 700 पोलीस कर्मचारी, 100 महिला पोलीस कर्मचारी, 600 होमगार्ड सोबत SRPF ची 1 कंपनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे। संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे पोलिसांची नजर राहणार असून संपूर्ण मिरवणुकीत ड्रोनद्वारे पोलिसांचे लक्ष राहणार आहे। मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभागातर्फे संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे। नागरिकांनी उत्साहपूर्वक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। उद्या अनंत चतुर्दशीचे अनुषंगाने श्री गणेश उत्सव 2024 चे पार्श्वभूमीवर एकूण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पोलीस स्टेशन अंतर्गत 200 सार्वजनिक गणपती मंडळाचा गणपतीचा विसर्जन होणार आहे। त्याकरिता आपण जिल्ह्यामध्ये एकूण 11 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 4 DYSP दर्जाचे अधिकारी, 68 PSI आणि API, त्याचबरोबर 700 पोलीस अंमलदार व तेवढे 100 महिला अंमलदार व 600 होमगार्ड अशा पद्धतीचा आपण बंदोबस्त लावलेले आहे। एक कंपनी आपण SRPF जे राज्य राखीव बलची प्लटून कंपनी आहे त्याचाही वापर आपण करणार आहोत। या व्यतिरिक्त जिल्हा पोलीस तर्फे जे संवेदनशील ठिकाण आहे तिथे CCTV ची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यातून पूर्ण मिरवणूक व विसर्जन मार्गावर पोलिसांच्या बारकाईने लक्ष राहील। नगरपालिकेच्या मार्फतीने उजाडची व्यवस्था, बॅरिकेडिंग
हे सुद्धा करण्यात आलेली आहे. पूर्ण मिरवणूकवर ड्रोनचे मार्फतीने सुद्धा एक लक्ष ठेवण्यात येईल. सर्व मिरवणूक मार्गामध्ये जे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे वॉच टावर्स आपण नेमलेले आहे. सर्व मिरवणूक शांततेने पार पाडेल या पद्धतीने सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे. बाकी दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहेत असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील अंतर्गत वादांवर प्रतिक्रिया देत भाजपला प्रमुख पक्ष म्हटलं तर इतर दोन पक्षांना आश्रित म्हणून संबोधलंय. त्यावर भाजपावर टीका करत स्वाभिमानाने लढणारी फक्त शिवसेना आहे असं मत देखील व्यक्त केलंय. तसंच भाजपा बरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून आम्ही बाहेर पडलो अशी हिंमत दुसऱ्या कोणाची नाही. हे शिवसेनेमध्ये होते आणि आम्ही बाहेर पडलो. भाजपामध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ जे आहे, जे काही त्यांच्या समोर येतील ते तुकडे ते त्यांनी स्वीकारावे लागेल. स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळतं ते गप्पपणे घ्यायचं असं त्यांचं चालू आहे. स्ट्राईक रेट काय असतो? हा स्ट्राईक रेट भाजपने मोदी शहामुळे झालाय. मोदींनी शहांनी निवडून आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण हे चिन्ह कायद्याने मिळालं नसतं. त्यामुळे पैसा यंत्रणा हा सर्व त्यांचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी व स्ट्राईक रेट जरूर दाखवावा. पंतप्रधान यांच्या वाढदिवसावर बोलताना राऊत म्हणाले, देश पुढे वाढत असेल तर किती फूट किती मीटर वाढला ते आम्हाला बघावं लागेल. आम्हाला एवढेच माहिती आहे की चायना पुढे वाढत आहे, ते देखील मोदींच्या कार्यकाळात. मणिपूर हातातून जात आहे, कबूतरबाजी वाढत आहे आणि खासदार आमदार विकत घेत आहेत. राऊत यांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. और मैं ये भी देख रहा हूँ कि इस देश में 10 साल में जो भ्रष्टाचार और कबूतरबाजी भ्रष्टाचार में जो बढ़ गई है वो इससे पहले कभी नहीं हुई थी. जम्मू कश्मीर का मामला आज भी जैसे कि तैसे. इस देश में जात और धर्म के आधार पर दंगे हो रहे हैं, दंगे भड़काने की कोशिश हो रही है. इस देश में विधायक और सांसद जोर शोर से खरीदे जा रहे हैं. पैसे की ताकत बढ़ गई, जनता की ताकत नहीं बढ़ गई. अगर ये मोदी जी का योगदान है ऐसे हमारे मुख्यमंत्री मानते हैं, मुख्यमंत्री खुश है क्योंकि गैर कानूनी तरीके से उनको सीएम बनाया, तो ऐसे व्यक्ति तो खुश होगी. एकनाथ शिंदे संविधान के खिलाफ जाकर मुख्यमंत्री बने. इसके लिए मोदी जी ने और अमित शाह जी ने चुनाव आयोग से लेकर सुप्रीम कोर्ट तक दबाव में लाकर उनको मुख्यमंत्री पर बिठाया है. तो ऐसी व्यक्ति तो नाचेगी, उछलेगी मोदी जी के बर्थडे पर. लेकिन हम प्रधानमंत्री को शुभकामनाएं देते हैं. अजीत पवार को 40 से ज्यादा सीटें नहीं मिली और ये जो शिंदे है उनको भी 40+ और 10 सीटें मिल सकती है, क्योंकि 40 तो उनके बेईमान लोग हैं, उनको देना पड़ेगा उनको, और 5-10 उनके मुंह पर फेंक देंगे. इसने जब इस्तीफा आ जाएगा तो हम बात करेंगे. नितीन गडकरींच्या बाबतीत प्रश्न आहे की मध्यंतरी नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की त्यांना विरोधी पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण त्यांच्या मनातला संकल्प होता पंतप्रधान होण्याचा. बघा, मनातला नेता कोण आहे आणि खरंच संकल्प नव्हता की आणखी काही कारण होतं? नितीन गडकरी कारण काही असतील. असं आहे की हा देश ज्या परिस्थितीतून जातोय, हुकुमशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार, या चिखलातून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाने एकजुटीनं काही निर्णय घेतले आणि या भूमिकेत पक्षात राहून आपली मतं व्यक्त करणारे नितीन गडकरी आहे. एकमेव नेते आहेत त्यांच्या पक्षातले. अलीकडे मोहनराव भागवत बोलत आहेत. अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटलं की नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सामील झाला
तर हुकुमशाही विरुद्ध लढाईला बळी आहे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला बळी आहे. त्या दृष्टीने जरी ऑफर त्यांना दिली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण अशा प्रकारची ऑफर स्वीकारायला सुद्धा एक नैतिक बळ लागतं मनामध्ये आणि हिंमत लागते. आणीबाणीनंतर जगजीवन राम, काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ नेते, यांनी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध त्यावेळच्या जी लढाई जयप्रकाश नारायण यांच्या लिडरशिप खाली उभी राहिली त्यात ते सहभागी झाले. हेमावती नंदन सहभागी झाले, अनेक काँग्रेसचे नेते सहभागी झाले. ही देशाची लढाई असते. ही आयडिओलॉजी वगैरे शब्द जे गडकरी साहेब वापरतायत त्याला कमी मानत नाही. तुमची आयडिओलॉजी आहे पण देश खड्ड्यात जातोय. तुमची आयडिओलॉजी आहे पण देश हुकुमशाहीच्या गर्दीत जातोय. तुमची आयडिओलॉजी आहे पण या देशातला भ्रष्टाचार आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम हा देश हे तुम्ही उडाडोळ्यानं पाहताय. ही लढाई जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही काहीच नव्हतो, पण लढाई संपली तेव्हा मोदींचं बहुमत आम्ही खेचून घेतलं. पण रावसाहेब तुम्ही म्हणालात नैतिक बळ लागतं, तर गडकरी यांनी दबावापोटी किंवा कुठल्या भीतीपोटी ही विरोधी पक्षाची ऑफर नाकारली असं शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यावर तेच जास्त प्रकाश टाकू शकतील. पण नितीन गडकरी यांना हीच वेळ का सापडली हे सांगण्यासाठी त्यांनी तेव्हाच ते सांगायला पाहिजे की मला ऑफर आली पण मी ती नाकारतो. आज 100 दिवस होत आहेत मोदींना. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही, अस्वस्थता आहे. एका बाजूला सरकारच्या बाहेर मोहनराव भागवत बोलतायत आणि आता मला असं वाटतं गडकरी साहेबांनी सुद्धा हळूहळू आघाडी उघडलेली आहे. महायुति जो है उसके अभी कुछ दिन रह गए, तो कांग्रेस की तरफ से कहना है कि अडानी पावर को 6,600 मेगावाट का सप्लाई करने के लिए भ्रष्टाचार है और कुछ नहीं. इस राज्य में एक नई सुबह जब आती है, सूरज उगाता है तो एक नया भ्रष्टाचार लेकर आता है. या हटाने के लिए कोई नई अच्छी बात लेकर आता है, लेकिन राज्य के और देश के लिए कुछ नहीं. शिंदे गटातील आमदारांकडून बघायला मिळते संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या बाबतीत जे विधान केले की जीप छाटली त्याला 11 लाखाचं बक्षीस, अनेक बघा काही व्यक्तींवर न बोललेलं बरं, सोडून द्या. राहुल गांधी पे कुछ लोग महाराष्ट्र में ऐसे हैं, खास करके जो 40 गद्दार है, उनमें से कुछ लोग जो बातें करते हैं उसके ऊपर आप ध्यान मत दीजिए. मैं अलर्ट करता हूँ, वो बातें ऐसी करती है, सीरियसली मत लेना. जो स्ट्राइक रेट आणि क्षमता हा जागा वाटपाचा निकष किंवा फॉर्म्युला सांगितला त्यातले पडसाद आपल्याला महायुतीत बघायला मिळत आहेत. अजित पवार गट सावध आहे आणि 80 ते 90 जागांवर ठाम असून उद्या तातडीची बैठक बोलावली. बघा महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यात जागा वाटपावरून तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावरती आम्हाला चर्चा करण्याची काही तशी गरज नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे 2 पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात आश्रितांना फार आवाज नसतो. भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानासाठी लढली ती फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून आम्ही बाहेर पडलो. ही हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ती शिवसेनेमध्ये होती, आम्ही बाहेर पडलो. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे ते जे काय त्यांच्या समोर फेकतील तुकडे ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील. स्वाभिमान, अभिमान, अस्मिता हे विषय संपलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. तर मुळातच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं, बेकायदेशीरपणे सरकार हातात दिलं, हेच फार मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जे मिळते ते घ्या आणि गप्प बसा ही त्यांची एक भूमिका भारतीय जनता पक्षाची राहील आणि आपण पहा मी सांगतोय तेच सत्य राहील. स्ट्राइक रेट हे या विधानसभेत काय असतो वाटपाचं प्रमुख सूत्र असं दिसतंय, कारण लोकसभा निवडणुकीत स्ट्राइक रेट काय असतो? स्ट्राइक रेट कोणामुळे झाला? हा स्ट्राइक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांमुळे झाला. त्याचं कारण असं आहे मोदी आणि शहांनी
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता, आय रिपीट, मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती 2.5 वर्षापूर्वी, तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं, कायद्यानं मिळालं नसतं, घटनेनं मिळालं नसतं. आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो आणि पैसा आणि यंत्रणा, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा, स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट दाखवावा, जरूर दाखवावा. आम्ही तो स्ट्राईक रेट मानू. पण विधानसभा निवडणुकीत समजा जर स्ट्राईक रेट मानला तर महाविकास आघाडीत सगळ्यात स्ट्राईक रेट कमी शिवसेना अजिबात नाही. हे तुमचं चुकीचं विधान आहे. काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असं आपण म्हणतो, याचा अर्थ असा एनसीपीचा सगळ्यात जास्त 10 असू द्या 10 पैकी 8 जागा जिंकून आल्या. हो, मग काय झालं. पण त्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे मोठ्या प्रमाणात मतदान आहे ते ट्रान्सफर झालं. कोल्हापूरची जागा आम्ही जिंकत होतो, ती काँग्रेसनं आम्ही जिंकायला दिली. अमरावती ही जागा शिवसेनेची, ती आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक जिंकणारी जागा आम्ही काँग्रेसला दिली. या तिन्ही जागा जर शिवसेनेकडे असत्या तर शिवसेना 100% जिंकली असत्या. या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस, अगदी बारामती पासून सर्वत्र शिवसैनिकांनी विजयाचं अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आम्हाला मिळालेली आहेत मोठ्या प्रमाणात, ते आम्ही मान्य करतो. पण स्ट्राईक रेटचा विषय कुठेच येत नाही. राऊतसाहेब, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत शिवसेना युनिटी लढवेल का? उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल. जागा वाटपाची उद्यापासून 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आम्ही सलग बसणार आहोत, तिन्ही पक्षाचे नेते. आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर, कोणी कुठे लढायचं, तो अंतिम राहील. काँग्रेस म्हणते की ते 125 जागा. काँग्रेस म्हणजे कोण? राहुल गांधी म्हणतायत की खरगे साहेब म्हणतायत? तेवढं राज्यातले नेते तर म्हणत आहेत. बघा, शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे. पण शिवसेनेची या क्षणाची मागणी किती आहे? मागणी असण्याचं काय? जिंकेल त्याची जागा, हीच मागणी. मागणी कशी असते? जो जिंकू शकेल, ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची, लढण्याची, त्याचीच ती जागा राहील. स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे. अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे कसं पाहतात ते? विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात, निवडणूक लढवू पाहतात. पहा, लोकशाही आहे, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहे, बरोबर आहे. त्यांच्या पक्षानं जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या आहेत, तर त्या निर्णयावर मी कशा करता व्यक्त व्हायचं? अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत, त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो. पण राऊतसाहेब, आदित्य ठाकरेंनी जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस वरळीमध्ये सर्वच राजकीय पक्ष, विशेषतः मनसेनंही सहकार्य केलं होतं, त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना